तुमचं स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये आणि आपल्या व्हिडिओला आता सुरुवात करूया. चला मग. आणि आता आम्ही निघालेलो आहोत. आहे माझा कलिग. नाही बघा आमच्या बिल्डिंगचं काम चाललंय. हळूहळू ऊन तोंडावर यायला लागलेला आहे आता. आणि नवीन मोबाईलचा कॅमेरा तुम्ही बघू शकता. नक्कीच सांगेन त्या नवीन मोबाईलची तुम्हाला स्टोरी. चालता चालता आता फिरायचं झालेलं आहे. आणि रोडावरती व्हिडिओ काढताना थोडं कॅल्क्युलेट राहावं लागतं. कारण की तुम्ही किती जरी नीट चालत असाल किंवा लक्ष देत असाल तर मुलं नक्कीच तुम्हाला ठोकू शकतो. स्वच्छ भारत अभियान हा चालू असतो. पण मला कळायचं आमच्या वेळेतून गायब झालाय तर काय. माझ्या ऑफिसचा सगळी हा रूट आहे. हा जरा बरा पडतो पण ते एवढी घाण असते ना की कुठे गेली स्वच्छ भारत अभियान. जर आपणच आपला देश साफ नाही ठेवला तर जग काय बोलणार आपल्याला. तेच बोलणार ना देताना दुःख. इथून यायच्या वेळी म्हणलं ना की खूप त्रास होतो कारण की एवढ्या गाड्या उभ्या असतात ना कोंबड्यांच्या, आता बसेस, ट्रॅव्हल बसेस. काय आहे हे सगळं. ठेवा ना तुम्ही. ठीक आहे तुम्ही अगर कुठली जागा यूज करता तर त्याला साफ करायचं कर्तव्य पण तुमचंच आहे ना. तर म्हणतात ना कुत्र्याची शेपूट आकडीची लाकडी असंच आहे ते काहीतरी. लोकांना जरी किती सांगितलं तरी त्यांना तेच करायचं असं त्यांना वाटतं. काम तर होतच राहील पण पोटपूजा झाली पाहिजे. आणि आता आपण ऑफिस जवळ पोहोचलो आहोत. गुड मॉर्निंग. लेट झालेला आहे. गुड मॉर्निंग. जेव्हा आपण ब्लॉग काढतो त्यावेळेस हत्ती नसते की सगळे आपल्याला बघत असतात. आणि आता आपण ऑफिसला पोहोचलो आहोत. तर खरं सांगायला गेलं तर मला एक गोष्ट सांगायची होती की जेव्हा मी व्हिडिओ चालू केले बनवायला आणि काही दिवसानंतर माझ्या फोनचा थोडासा प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे मला व्हिडिओ नाही टाकता आले. मी खूप प्रयत्न करत होते की मी व्हिडिओ टाकावे, मी चालू करावे पण ते होतच नव्हतं कारण की माझा फोनचा पूर्ण स्टोरेज आला आणि कॅमेरा पूर्ण ब्लर झाला असल्यामुळे मला काहीच टच शेअर करता येत नव्हतं. मग मी माझ्या भावालाही ही गोष्ट सांगितली आणि त्यानंतर त्यांनी आमचे जे फ्रेंड सर्कल आहे त्याच्याशी त्यांनी डिस्कस केलं आणि मग माझ्या लाईफमध्ये आला हा माझा नवीन फोन. त्याच्यातून मी माझा फर्स्ट व्हिडिओ शूट करते आणि मला खरंच खूप छान वाटतंय कारण की व्हिडिओसाठी व्हिडिओची क्वालिटी असणं खरंच गरजेचं असतं. त्या गोष्टी मॅटर करतात आपल्यासाठी. तर मी थँक्स बोलेल त्या सगळ्या लोकांना त्यांनी मला ह्या गोष्टीसाठी सपोर्ट केलं आणि माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. थँक्यू सो मच. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की आधी पोटपूजा झाली पाहिजे कारण की आपण कमवतो हे खाण्यासाठी. तर मी माझं एकीकडे माझं डेटाचं काम चालू केलेलं आहे आणि त्याचबरोबर ही आहे माझी पद्धत की मी इथे डेस्कवरती बसून डायरेक्टली नाश्ता करते आणि हे मी दररोज करते. कारण की आपल्याला कधी कधी वेळ भेटत नाही काम करता पण स्वतःचा ब्रेकफास्ट हे स्किप नाही करावं. सकाळी चांगला हेवी ब्रेकफास्ट केलाच पाहिजे. आपल्या मराठी भाषेत नाश्ता हा दाबून गेला पाहिजे. तुम्ही चपाती भाजी खा, भाकरी खा, काहीही खा पण खा कारण की सकाळी खाल्लेलं हे अंगी लागतं.